भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले। 2035 पर्यंत भारताचं स्वतःचं भारतीय अंतराळ स्थानक, भारतीय अंतरिक्ष स्टेशन म्हणजेच BAS उभारण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं असून त्याआधी इस्रोची गगनयान मानव अंतराळ मोहीम यशस्वी करण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत केंद्र सरकारने संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे। नेमका काय आहे हा विषय जाणून घेऊया। नमस्कार, मी हर्ष, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितलं की गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती आणि महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या। पहिलं मानवरहित गगनयान उड्डाण 2026च्या चौथ्या तिमाहीत करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले। या मोहिमेसाठी ह्युमन रेटेड LVM-3 प्रक्षेपण यान, क्रू मॉड्यूल, सर्व्हिस मॉड्यूल, ऑर्बिटल मॉड्यूल, क्रू एस्केप सिस्टीम, पर्यावरण नियंत्रण आणि लाईफ सपोर्ट सिस्टीम तसंच थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रणाली विकसित करण्यात आल्या। या सर्व यंत्रणांच्या चाचण्या टप्प्याटप्प्याने यशस्वी होत असून भारताच्या पहिल्या मानव अंतराळ मोहिमेचा मार्ग अधिक सुरक्षित होत आहे। इस्रोने याआधी TVD-1 मोहिमेद्वारे क्रू एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे। तसेच इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट चाचण्यांद्वारे क्रू मॉड्यूलच्या सुरक्षित लँडिंगची पडताळणी करण्यात आली आहे। TVD-2 ही पुढील महत्त्वाची चाचणी मोहीम नियोजनानुसार राबवली जाणार आहे। विशेष म्हणजे 2026 मध्ये नियोजित पहिल्या मानवरहित गगनयान मोहिमेत व्योममित्र हा भारतीय ह्युमनॉइड रोबोट अंतराळात पाठवण्याचं लक्ष्य आहे। या मोहिमेत अंतराळातील वातावरणात लाईफ सपोर्ट सिस्टीम, कम्युनिकेशन, नेव्हिगेशन आणि इतर महत्त्वाच्या प्रणालींची प्रत्यक्ष चाचणी केली जाणार आहे। त्यानंतर आणखी मानवरहित मोहिमा पूर्ण करून भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम 2027 मध्ये राबवण्याचं नियोजन आहे। याचबरोबर 2035 पर्यंत भारताचं स्वतःचं भारतीय अंतराळ स्थानक उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे। या स्थानकाचा विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार असून पहिल्या BAS-01 मॉड्यूलच्या विकासाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। भविष्यात या स्थानकाचा विस्तार करून ते बहुमॉड्यूल अंतराळ स्थानकात विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे। याशिवाय भारताने 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर उतरवण्याचं दीर्घकालीन राष्ट्रीय लक्ष्यही जाहीर केलं आहे। गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानक हे त्या मोठ्या उद्दिष्टाकडे जाणारे महत्त्वाचे टप्पे मानले जात आहे। सप्टेंबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने गगनयान कार्यक्रम, भारतीय अंतराळ स्थानकाचा पहिला टप्पा आणि संबंधित अंतराळ मोहिमांसाठी तब्बल 20,193 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती। या कार्यक्रमात विविध देशातील अंतराळ संस्थांकडून तांत्रिक सहकार्य मिळत आहे। गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानक हे केवळ वैज्ञानिक प्रकल्प नसून भारतातील अंतराळ संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान, उद्योग आणि नव्या पिढीतील संशोधकांसाठी मोठी संधी ठरणार आहेत। या मोहिमा यशस्वी झाल्यास भारताची अंतराळ क्षेत्रातील क्षमता आणखी मजबूत होईल। भारत 2035 पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्यात यशस्वी होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।